प्रियकरासाठी होणाऱ्या करोडपती नवऱ्याला दरीमध्ये ढकलून का दिलं? त्याला सोडून ती पळून जाऊ शकत होती ना? त्याचा जीव घ्यायची काय गरज होती? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आणि करोडपती केतनला ज्याच्यासाठी संपवलं तो सियाचा बॉयफ्रेंड नक्की करतो तरी काय, तेच पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. एकदा नाही, दोनदा नाही, तब्बल 4 वेळा. होय, एकाच माणसाला संपवण्यासाठी 4 वेळा प्लॅनिंग केलं गेलं आणि शेवटी एका भयानक दरीतून खाली ढकलून त्याचा गेम वाजवला. तुम्हाला काय वाटतं, एका मुलीने आपल्याच होणाऱ्या पतीचा इतका निर्गुण खून का केला असेल? ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत पळून जाऊ शकली असती, पण तिने पळण्यापेक्षा मर्डर करण्याचा रस्ता का निवडला? तिला नेमकी कशाची भीती होती? आणि भर उन्हाळ्यात घातलेल्या एका होळीमुळे संपूर्ण हत्याकांडाचा थरार पोलिसांसमोर कसा उघडा पडला? नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत दिल्ली ते थेट महाराष्ट्रातील लोहगाड्यापर्यंत हादरवून सोडणाऱ्या सिया, चेतन आणि केतनच्या त्रिकोणी प्रेमाची, क्रूरतेची अशी कथा जी ऐकून तुमच्याही अंगावरती काटा येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी पोलिसांना मिळाला सुगावा तुम्हाला थक्क करेल. या संपूर्ण कहाणीची मुख्य सूत्रधार सिया गोयल आहे. सिया ही मोठ्या बिझनेसमॅन फॅमिलीतून येते. दिल्लीच्या प्रसिद्ध मार्केट यार्ड परिसरात तिची स्वतःची एक बेकरी होती. याच मार्केट परिसरात ड्रायफ्रूटचा बिझनेस करणारा एक तरुण होता, ज्याचं नाव होतं चेतन चौधरी. बिझनेसच्या निमित्ताने सिया आणि चेतनची रोज भेट व्हायची, बातचीत व्हायची. पोलिसांच्या माहितीनुसार एका दिवाळी पार्टीमध्ये या दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. पण सुखद वाटणारी या प्रेम कहाणीत अचानक एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली. सियाच्या घरातून तिच्यासाठी स्थळ शोधणं सुरू होतं आणि तिच्या समोर आलं केतन अग्रवाल याचं स्थळ. केतन सुद्धा एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील होता आणि करोडपती होता. सियाचं चेतनवरती प्रेम होतं, पण ती घरच्यांसमोर बोलू शकली नाही. कुटुंबाची समाजात बदनामी होईल, घरचे काय म्हणतील या भीतीपोटी तिने केतनच्या स्थळाला हो म्हटलं. फेब्रुवारी महिन्यात सिया आणि केतनचा विवाह निश्चित झाला. पण धक्कादायक बाब म्हणजे केतन सोबत लग्न ठरलेलं असतानाही सियाने चेतन सोबत ब्रेकअप केलं नाही. चेतनला सुद्धा सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना होती. आता इथे सर्वात मोठा प्रश्न पडतो की जर सिया आणि चेतनला सोबतच राहायचं होतं, त्यांनी केतनचा जीव का घेतला? चेतनने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार सियाला समाजाची आणि कुटुंबाची बदनामीची प्रचंड भीती होती. तिला पळून जाऊन स्वतःच्या कुटुंबाला दुखवायचं नव्हतं आणि लोकांचे टोमणे ऐकायचे नव्हते. म्हणून तिने आणि चेतनने मिळून अत्यंत क्रूर कट रचला. केतनला रस्त्यातून कायमचं बाजूला करायचा, जेणेकरून घरच्यांची बदनामी होणार नाही आणि दोघे एकत्र राहू शकतील. यानंतर सुरू झाला केतनला संपवण्याचा खेळ. सियाने केतनला मारण्यासाठी एकदा नाही तर तब्बल 4 वेळा प्रयत्न केले. कधी बालीची ट्रिप कॅन्सल झाली तर कधी महाबळेश्वरची ट्रिप कॅन्सल केली. अखेर 14 जूनला ती केतनला घेऊन लोहगडावरती गेली, पण तो प्रयत्न फसला आणि सिया हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तारीख उजाडली 18 जून. सिया पुन्हा एकदा केतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने आली. यावेळी तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी सुद्धा तिथेच आधी दबा धरून बसला होता. दरीच्या कटाड्यावर योग्य वेळ साधून सिया आणि चेतनने मिळून केतन अग्रवाल याला लोहगडाच्या खोल दरीत ढकलून दिलं. केतनचा जागीच मृत्यू झाला. सियाला वाटलं की तिचा प्लॅन यशस्वी झाला. हा एक अपघात आहे असं समजून पोलीस केस बंद करतील. पण म्हणतात ना, गुन्हेगार किती हुशार असला तरी काहीतरी पुरावा सोडतो. केतन दरीत पडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्याच वेळी पोलिसांच्या घटनास्थळाच्या आजूबाजूला एक संशयास्पद गोष्ट दिसली. जून महिन्याचा उन्हाळा, प्रचंड उष्णता, अशा कडक उन्हात एक तरुण अंगात हुडी घालून फिरत होता. हा तरुण दुसरा कोणी नसून सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी होता. भर उन्हाळ्यात याने हुडी का घातली हा पोलिसांचा सर्वात मोठा संशय आला. पोलिसांनी तत्काळ धागेदोरे तपासले, सीसीटीव्ही आणि चौकशीचे चक्रे
फिरवली आणि शेवटी सिया आणि चेतनचे हे भयानक हत्याकांड जगासमोर आले. दुसरीकडे चेतनच्या वडिलांनी मात्र असा दावा केला आहे की त्यांच्या मुलाचा या खुनाशी काही संबंध नाही. पोलीस त्याला जबरदस्ती अडकवत आहेत. मंडळी, आपल्या प्रेमासाठी एका निष्पाप व्यक्तीचा, जो स्वतःचा होणारा पती होता, त्याचा असा क्रूर बळी घेणं कितपत योग्य आहे? कुटुंबाच्या बदनामीच्या भीतीने एकाचा जीव घेणे आणि स्वतः गुन्हेगार बनणे यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? पोलिसांनी होडीवरून घेतलेला संशय योग्य होता का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सत्य घटनांवरती आधारित क्राईम स्टोरीज तसेच सामाजिक आणि राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.